हे बघा मित्रांनो, आज गावी आहे आणि गावी असताना बघा हे नारळ एवढे सोलून झालेत. हे थोडे आता बाकी आहेत. ही इकडे थोडी शाळी ठेवली आहेत आणि हे बघा हे सोलून झालेले आहेत. आता तुम्हाला दाखवतो कसा नारळ सोलायचा तो. हा बघा हे आपलं नारळ सोलायचं मशीन आहे. आणखीन आणि ह्या आम्ही हे जे आहे ना, हे खोपटं आम्ही जेव्हा घर बांधलं ना तेव्हा बनवलं होतं आणि तिथं तसंच ठेवलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता काय नाही काय आम्ही इकडे नारळ वगैरे काय करायचं असेल तर करतो. तर मला तर नारळ कसा सोलतो ते दाखवतो. चला, सगळ्यांना माहितीच असेल, परंतु आज मी एक नवीन व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला दाखवतो. बघा आपलं नारळ सोलून तयार आहे. काढायचं, बाजूला लागायचं. बघा आपला नारळ सोडून तयार आहे. तर मित्रांनो, गावाला असल्यानंतर हीच मजा असते काम करण्याची. आणखीन नारळ काढायचे, थोडंसं आडियात जायचं, काय नाही करायचं, हीच मजा आहे. तर मित्रांनो, नारळ सोडून झाला. जर तुम्ही असं नारळ सोडला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता ही नारळाची फिनिशिंग चालू आहे. पूर्ण नारळ फिनिश झालाय. जवळजवळ या नारळाची किंमत मार्केटमध्ये 50 ते 60 रुपये आहे. आणि आम्ही ही असे नारळ महिन्यातून 2दा काढतो. म्हणजे बघा कोकणात राहिल्याचे फायदे किती आहेत. मित्रांनो, कोकणात सर्व काही आहे, फक्त ते आपल्याला जतन करता आलं पाहिजे. आणि हीच मजा कोकणातली आहे. तर आम्ही मध्ये मध्ये येत जातो आणि अशी मजा घेत जातो. धन्यवाद.